तुम्ही तिकीट कापलं नाही, तिकीट कापल्यामुळे कुठेतरी गोपाळ शेट्टी संपलं अशी एक चर्चा सुरू होती। त्यामध्ये हे सर्व कार्यक्रम घेऊन टायगर अभी जिंदा आहे असं दाखवलं आहे ना, जिंदा। मी असं म्हणेन का हे 1-2 दिवस 8 महिन्यापूर्वीपासून मुंबई महाराष्ट्राच्या नव्हे तो राष्ट्रीय सचिव विनोद तावडेजींना मी प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगितलं होतं। त्यांचं नाव ज्यावेळी सत्य नावाच्या एका माणसाने व्हिडिओ रिलीज केला होता आणि त्यांनी सांगितलं गोपाळ शेट्टीची तिकीट कापली जाणार आणि विनोद तावडेजी लढतील, तर त्यांना मी सांगितलं उत्तर मुंबईचा एक आगळा वेगळा आकर्षण आहे, त्यांना माहिती आहे ते आमदार म्हणून 5 वर्ष त्यांनी काम केलं, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊन काम स्टार्ट करा हे मी त्यांना बोललो। त्यांनी बोललं माझी इच्छा नाही आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मला फक्त काम करायचं आहे आणि म्हणून माझी तयारी पहिल्यापासून होती। देवेंद्रजींना माहिती आहे, पण देवेंद्रजी बोलले होते की आणखीन एकदा तुला लढायचं आहे म्हणून आणि पक्षाने सांगितलं असतं तर मी लढलो असतो, परंतु तिकीट नाही मिळालं त्याचा मला एक क्षणही कधी मनात असं वाटलं नाही, कारण मला जे जनतेने नागरिकांनी जो सन्मान दिला त्याच्यासमोर एक तिकीट काहीच नाही, माझ्यासाठी काहीच नाही। आणि म्हणून त्या दिवसापासून आज माझा ऑफिस एक दिवस बंद झालेलं नाही। पियुष गोयलजींच्या प्रचार फेरीमध्ये मी जे फिरलो ते तुम्हाला आता मी दाखवतो। हात माझा आता 8 दिवसात ते गोरा झाला, हे एवढा काला झालाय सर्व माझा हात बघा, अजून हा कलर बघा आणि हा कलर बघा, हे आता एकदम काला झालेला आहे। माझी बायको घाबरली, डॉक्टरकडे जाऊन बोलला नाही उन्हात फिरून झाला। तर तुमच्या भाषणामध्ये अनेक ठिकाणी असं जाणवलं की तुम्ही पार्टी अंतर्गत आणि बाहेरच्या पार्टीच्या लोकांवरती नाराज आहात, असं खरंच कुठेतरी आहे का? पार्टीच्या लोकांवरती अजिबात नाराज नाही आहे, परंतु नागरिकांना सुविधा मिळत नाही माझी खंत आहे। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर मुंबई शहरामध्ये SRA सारखी योजना विनामूल्य, सरकारला 1 रुपयाचा खर्च नाही आहे, राजकीय पक्षातले लोक अडवून ठेवतात, निवडून आलेले लोक अडवून ठेवतात, त्याची मला वेदना आहे, त्याचा खंत आहे मला आणि त्याचा उहापोह मी येणाऱ्या काळात करणार। तुम्हाला लोकांनी निवडून दिलं लोकांना घर देण्यासाठी, लोकांना थांबवण्यासाठी नाही, तुमचा घर बनवण्यासाठी लोकांनी निवडून नाही दिलंय, लोकांचा घर बनवण्यासाठी दिलंय। आणि अशामध्ये कोणी जर व्यत्यय आणत असेल, अडथळा निर्माण करत असेल तर आता मी मोकळा झालोय, मी सर्व त्याचा पंचनामा करण्याचं काम करेन। अजिबात लॉन्चिंग नाही करणार, अजिबात लॉन्चिंग करणार। 35 वर्ष मी या क्षेत्रात आहे, मी माझ्या पक्षाचा दरवाजा मला दाखवला नाही मुलांना, बाकी सर्व ते पद बीत देतात, नगरसेवक बनवतात, सर्व करतात, नक्कीच मी त्याला कामात जोडणार। त्याची इच्छा असेल तर त्यांनी करावं का येणाऱ्या काळात, परंतु गोपाळ शेट्टी म्हणून अजिबात समोर आलाय महायुतीच्या 26 जागा या महाविकास आघाडीच्या। आता आपण 2 दिवस आणखीन थांबूया, एक्झिट पोल वरती भाषा करणारे लोक करतील, माझा काम नाही तो, जो काय आकडा येईल तो आपण स्वीकारून जनतेची सेवा करूया। निवडून आलेले लोक करतील, मी निवडून आलो नसतो तरी मी करणार, लोकांची सेवा करू आपण, चुकीच नाहीये। मी माझ्या निवडणुकीत सुद्धा बोललो होतो, दुसऱ्या निवडणुकीत तर मागच्या वेळेस इतकं मला मतं मिळणार नाही, परंतु कार्यकर्ते बोलले होते त्याचपेक्षा जास्त मिळणार आणि ते कार्यकर्त्यांनी खरं ठरवलं, म्हणून मी माझ्या निवडणुकीत सुद्धा मी भविष्यवाणी केल्यानंतर किती मताने मी जिंकेन म्हणून, तर ह्यावेळी करणार ते बरोबर नाहीये आणि फार दिवस नाहीये, परंतु पियुष गोयल हे चांगल्या मतांनी निवडून येतील। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।